सावध झालो सावध झालो हरे
जानो हरे
Baba
तया चरणवर्ण मृदंडवतगा या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रवृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरं प्रभुतिवे दैवे सदा वंदिता सा पार्थ सरस्वती भगवती निश्चय भजाया जिजा माऊली गे तुला वंदना जिजा माऊली गे तुला वंदना जिजा माऊली समाजाचा माता ठिकाण्यावर येण्याकरिता ज्यांनी गाथा रचला लोक म्हणतात की गाथा हा पंचम वेद आहे तर चारही वेदांचं सार ज्यांनी एका ग्रंथामध्ये आणलं असे असणारे जगाचे तिसरे जगद्गुरु नाही का लोकमान्य देवमान्य आणि संतमान्य संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा स्वतःची साधक अवस्था प्रतिपादित करून साधकांना उपदेश करणारा अभंग सेवेकरिता निवडला विठ्ठल तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात थोडा कडक आवाज करा तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात की मी काय झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध होऊन कुठे गेलो हरीच्या आलो जागरणा त्या हरीच्या त्या नामसंकीर्तनामध्ये त्या जागरणामध्ये मी गेलो आणि त्या जागरणामध्ये काय पाहायला मिळतं तर वैष्णवांचे जे समुदाय आहे वैष्णवांचे जे संप्रदाय आहे त्या वैष्णवांचे समुदाय त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि ते वैष्णवांचे संप्रदाय काय करतात समुदाय काय करतात तर अखंड त्या भगवंताचा जयघोष करतात त्या भगवंताचं नामस्मरण करतात त्या नामस्मरणामध्ये त्या वैष्णवांच्या संघामध्ये मी गेलो आणि त्यांच्या संघ प्रभावामुळे एवढा फरक पडला की त्या परमार्थाच्या आड येणार माझं जे अज्ञान आहे इकडे लक्ष द्या परमार्थाच्या आड येणारी माझी जी अज्ञान रूपी झोप आहे माझं जे पाप आहे ते पाप पळून गेलं आणि बघा त्या भगवंताच्या नामस्मरणाने वैष्णवांच्या संघाने त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये त्या वैष्णवांची कृपेची छाया प्रेम मला प्राप्त झालंच पण त्या वैष्णवांमुळे त्या भगवंताच्या कृपेची छाया सुद्धा मला प्राप्त झाली त्यामुळे जो कोणी साधक अवस्थेत आहे नाही का त्याने कधीतरी त्या वैष्णवांच्या संप्रदायामध्ये जावं त्या भगवंताचं नामस्मरण करावं त्या वैष्णव
वैष्णवांच्या संग प्रभावाने त्या भगवंताच्या कृपेची छाया प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल. परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या नात्याने सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 51 नाही का, अगदी 50 वर्षांपासून चालत आलेली एवढी सुंदर परंपरा. आणि या सप्ताहामध्ये 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा, संपूर्ण सप्ताह कमिटी, त्याचप्रमाणे माझ्या आदर्श असणाऱ्या अत्यंत गोड मयाळू स्वभाव आणि वारकऱ्यांवर ज्यांचं विशेष प्रेम आहे असे असणारे आमच्या आईसाहेब आदरणीय चंद्रकला ताई बांबर्डेकर ताईंच्यामुळे आणि आदरणीय आमचे बाबा असतील, आईंमुळे आणि बाबांमुळे या ठिकाणी येण्याचा योग मला प्राप्त झाला. त्यांचे मनापासून धन्यवाद. नाही का, एवढं सुंदर नियोजन आहे, अगदी दृष्ट लागावी एवढं सुंदर आहे बरं का. सुंदर असे माझे माता भगिनी असतील, पुरुष वर्ग असेल, साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर आहे. आदरणीय आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा, मी सांगत असते की सूर्य माहिती तुम्हाला, बोलत नाही का बांबर्डेकर? सूर्य माहितीये तुम्हाला? त्या सूर्याच्या तेजाने संपूर्ण जग त्या ठिकाणी प्रकाशमान होतं महाराज. पण त्या सूर्यासमोर जर आपण दिवा ठेवला, त्या दिव्याचा प्रकाश किती राहणार? त्याप्रमाणे आमचे बाबा आणि आई म्हणजे सूर्यासारखं त्यांचं ज्ञान आहे. त्या सूर्याचा प्रकाश जेवढा पसरतो तेवढं त्यांचं ज्ञान आहे. त्यांच्या समोर माझ्यासारख्या पंथीने काय बोलावं, तरी सुद्धा बाबा उपस्थित राहिले, उभे राहिले. बाबांचे मनापासून धन्यवाद. आमच्या सोबत आलेल्या आमच्या वर्षाताई, सुंदर ज्यांचा आवाज आहे, सुंदर गातात. त्याचप्रमाणे आमच्या दिदी असतील, इकडचे सर्व आमचे टाळकरी मंडळी असेल, ज्यांनी पंचपदी घेतली. काय महाराजांचं नाव? किशोरजी महाराज. बाळू महाराज असतील, ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, आदरणीय किशोर दादा असतील आणि रवी महाराज असेल. आता मी पहिल्यांदा आले बरं का तुमच्या गावाले, मला नावं माहिती नाही. आणि जोपर्यंत 4-5 गाठी होत नाही तोपर्यंत नावं माझ्या लक्षात राहत. आदरणीय रवी दादा असतील, माझ्या आईसाहेब विना घेऊन उभा आहेत आणि तुळशी वृंदावन त्यांच्या डोक्यावरती, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. अगदी दृष्ट लागावी एवढं सुंदर भजनी मंडळ आहे. मृदुंगावर ज्यांचं सुंदर अशी थाप आहे असे असणारे आदरणीय विकासजी महाराज असतील. त्याचप्रमाणे आमचे पेटीवाले बाबा असतील, शिवनाथजी महाराज. वा, सुंदर हार्मोनियमवर हात आहे बरं का. बाबांचेही मनापासून धन्यवाद. माझा सर्व पुरुष वर्ग असेल, सर्व महिला वर्ग असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन त्या पांडुरंग परमात्म्याला नमन करून माझी कीर्तन रूपी सेवेला आरंभ करते. विठ्ठल विठ्ठल. बघा, कीर्तन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगून जाईल, आतापर्यंत भरपूर जणांनी सांगितलेलं असेल, पण मी सांगत असते, कीर्तनामध्ये बसल्यानंतर जेव्हा केव्हा भजन होईल तेव्हा तुम्ही सर्वांनी मायबाप मुखाने टाळी वाजवा आणि हाताने नामस्मरण करा. झोपल्या का काय? आता बरं, मुखाने टाळ्या वाजवता का हो? मुखाने नामस्मरण आणि हाताने टाळी वाजवत जा. दुसरी गोष्ट म्हणजे कीर्तनात बसल्यानंतर अगदी ताठ बसावं. कसं बसावं? ताठ बसावं, नाही का? कारण ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या छत्रपतींनी आम्हाला शिकवलंय काय? मोडे पण वागणार. त्यामुळे ताठ राहावं. तिसरी गोष्ट अशी आहे, कीर्तनामध्ये बसल्यानंतर शेजारशीने सोबत गप्पा मारायच्या नाही. का मारायच्या नाही याचं सुद्धा कारण लिहून ठेवलंय, मी सांगत नाही. कीर्तनामध्ये बडबड केल्यानंतर जो बडबड करतो त्याला बेडूक होनी येईल जन्म, बेडकाचा जन्म भेटतो. महाराज, माता वर्ग खुश झाला असतील नाही का? बेडकाचा जन्म भेटतो. आम्ही तर महिला आहोत, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही गप्पा मारल्या तर पुढच्या जन्मात नाही बेडकाचा मिळाला, बेडकिनीचा नक्की मिळेल. त्यामुळे कीर्तनात बसल्यानंतर एकचित्ताने कीर्तन ऐकावं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की कीर्तनामध्ये बसल्यानंतर माणसाने आनंदी चेहरा ठेवून बसावं, नाहीतर पुढील गोविरी. एखाद्याच्या चेहऱ्यावरती महाराज शेणाचे गोरे फोडावे, त्याचा चेहरा जसा होतो तसा चेहरा करून बसू नका. अगदी प्रफुल्लित चेहरा करून बसावं. कारण ज्या भगवंताचं नामस्मरण आपण करतो त्या भगवंताचे गुण आपण
स्वरूप आहे नाही का. भागवतामध्ये पहिल्या श्लोकात सांगितलंय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नाही का. सच्चिदानंद स्वरूप तो भगवंत परमात्मा आहे नाही का. सत्य आहे, चित आहे आणि आनंद स्वरूप आहे. त्यामुळे आपण सुद्धा कसं राहिलं पाहिजे, आनंदित राहिलं पाहिजे नाही का. कीर्तन म्हणजे एकट्याची गोष्ट आहे का हो. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे सर्वांनी मिळून या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा पार पाडायची. विठ्ठल बघा, समाजामध्ये दोन वर्ग पाहायला मिळतात. पहिला वर्ग म्हणजे असा आहे जो नित्य प्रपंच करतो, शरीराला नाशवान मानत नाही, शरीराला अबाधित मानतो, नित्य प्रपंच करतो आणि परमार्थाकडे पाहत सुद्धा नाही. काय झालं, त्रिवेणी संगमी चित्त नाही नामे तरी ते हो. कितीही मोठी संख्या असली पण तुमचं जर चित्त या ठिकाणी नसेल तर त्याला काही अर्थ राहत नाही बरं का. इकडे लक्ष द्या. एक पहिला वर्ग असा आहे जो शरीराला अबाधित समजतो, नित्य प्रपंच करतो आणि परमार्थाकडे पाहत सुद्धा नाही. आणि दुसरा वर्ग असा आहे जो शरीराला नाशवान मानतो, परमार्थ करतो आणि प्रपंचाकडे पाहत सुद्धा नाही. मला सांगा या दोन्ही वर्गांपैकी साधक वर्ग कोणता हो. जाऊ का घरी, परत सांगू. पहिला वर्ग असा आहे जो प्रपंच करतो, परमार्थ करत नाही आणि या शरीराला अबाधित समजतो. दुसरा वर्ग असा आहे जो शरीराला नाशवान मानतो, परमार्थ करतो आणि प्रपंचाकडे पाहत नाही. कोणता साधक वर्ग, दुसरा साधक वर्ग. बरोबर सांगितलं तुम्ही, फक्त तुम्हाला भीती वाटत होती. काही काळजी करू नका, माझी तब्येत पाहून तरी मला घाबरू नका. विठ्ठल विठ्ठल. दुसरा आहे साधक वर्ग. पहिला वर्ग आहे महाराज तो कधीच परमार्थाकडे पाहत नाही, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत करतो तो फक्त प्रपंच करतो. आणि दुसरा वर्ग हा थोडासा सावध होऊन प्रपंचाकडे पाहत नाही पण परमार्थ करतो नाही का. शरीराला नाशवान मानतो आणि खरं पाहिलं तर शरीर कसं आहे, क्षण भंगुर नाही वरवसा. क्षणाचा सुद्धा या शरीराचा काय देता येत नाही, भरवसा देत नाही. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. एका ठिकाणी सुंदर सांगितलंय, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. शरीर कसं आहे, नाशवंत आहे. आणि या साधक वर्गाला तुकोबराय उपदेश करतात की बाबांनो मी सावध झालो, त्यामुळे तुम्ही सुद्धा सावध व्हा. अभंगाच्या पहिल्या सावध झालो, सावध झालो, हो सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हो
झालो, सावध झालो, नाही का महाराज. सावध होणं म्हणजे जागृत होणं. जागृत होणं, माणूस कशातून जागृत होतो हो? झोपेतून, नाही का निद्रेतून माणूस जागा होतो. का होतो तुम्हाला? तुम्हाला आम्ही झोपलेले दिसतो का? नाही का. व त्या काळच्या जाऊ द्या, प्रत्येक माणूस या ठिकाणचा कसा आहे? झोपलेला आहे, नाही का. तुम्हाला फक्त एकच निद्रा माहिती, पण निद्रा 5 प्रकारच्या सांगितलेल्या आहे. पहिली आहे व्यावहारिक निद्रा, नाही का. दुसरी आहे अज्ञान निद्रा, तिसरी आहे भ्रमाची निद्रा, त्याच्यानंतर आहे विकार निद्रा आणि त्यानंतर आहे आसक्ती निद्रा. किती झाल्या? 5 झाल्या, नाही का. पहिली निद्रा आहे व्यावहारिक निद्रा. दिवसभर काम करून रात्री जेवण करून आपण जे घेतो तिला काय म्हणतात? व्यावहारिक निद्रा म्हणतात, नाही का. प्रत्येक माणूस व्यावहारिक निद्रा घेतो, पण ही निद्रा सुद्धा जास्त काळ असलेली चांगली. आता तुम्ही खेड्यातले माणसं, शेतकरी, तुम्ही 4-5 वाजता उठत असताल, नाही का. आमच्या इकडे जर सिटीमध्ये तुम्ही आले तर 10-10 वाजता लोक उठतात हो, नाही का. एवढी निद्रा काय कामाची? ही निद्रा सुद्धा माणसाच्या आयुष्यासाठी कुठेतरी धोकादायक आहे. ह्या निद्रेतून सुद्धा संत आम्हाला जागे करतात. आम्हाला नव्हे, संत देवाला सुद्धा जागे करतात, नाही का. उठा पांडुरंगा प्रभात संत आपल्याला सुद्धा जागे करतात. उठा जागे वारे उठा जागे संतांना सुद्धा या निद्रेतून जागे करतात. ती कोणती? झोपल्या का काय? ती कोणती? व्यवहार निद्रा. दुसरी निद्रा आहे विकार निद्रा, नाही का. या निद्रेमागे प्रत्येक माणूस गाढ झोपलेला आहे महाराज. प्रत्येक माणसाला विकाराने जखडून धरलंय. कितीही ज्ञानी असू द्या, कितीही पंडित असू द्या, काम, क्रोध, लोभ आदी जे विकार आहेत त्या विकारामध्ये प्रत्येक माणूस ग्रस्त आहे. काय झालं? भागवतामध्ये सुंदर दृष्टांत आहे. तुंगभद्रा नदीच्या काठीवरती असणारा आत्मदेव ब्राह्मण राहतो आणि त्या आत्मदेव ब्राह्मणाकडे ज्ञान भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे, पण अडचण अशी होती की त्या ब्राह्मणाला संतती होत नव्हती. कुठल्याही प्रकारचा मुलगा किंवा कुठल्याही प्रकारच्या संततीचा योग त्याच्यामध्ये नव्हता.
एवढा महाराज एवढं दुःख व्हायचं त्याला, कारण त्याच्या गोठ्यामध्ये जी गाय होती त्या गायीला सुद्धा कधी वासरू होत नव्हतं. त्याने दारासमोर जे झाड लावलेले होते त्या झाडांना कधी फुलं येत नव्हती, त्या झाडांना फळं येत नव्हती. सगळं काही असताना त्याने विचार केला, मी एवढं कमवून ठेवलंय, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, पण ही सांभाळण्याकरिता एक सुद्धा संतती नाही. काय अर्थ आहे या जीवनाला? गेला महाराज अतिशय शोकाकुल मनाने त्या ठिकाणी रडत बसला होता. आणि त्याच्या सद्भाग्याने त्याच वाटेने एका संतांचं आगमन झालं, साधू महापुरुषाचं आगमन झालं. आणि ते साधू पुरुष म्हणतात, कथम रोदिषि विप्रत्वम काते चिंता बलियसी वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारण. बाबा तू का रडतोस? तुझ्या दुःखाचं कारण मला सांग. अहो महाराज तुम्ही साधू लोक नाही का, तुम्हाला माझं दुःख कळणार नाही. अरे तर सांगून तरी बघ. दुःख असं आहे की माझ्याकडे संपत्ती आहे, सुख समृद्धी सर्व काही आहे, मग एका गोष्टीची कमी आहे, मला संतान होत नाही. त्या महाराजांनी हात पाहिला, विचार त्याला सांगितलं, बाबा तुला ह्या जन्मात नाही, इथून पुढे जे 7 जन्म येतील ना त्या 7 जन्मांमध्ये सुद्धा संततीचा योग. बाबा एवढं दुःख ह्या जन्मामध्ये होतंय, आताच नदीमध्ये जीव द्यायला निघालो होतो, आता 7 जन्माने माझं दुःख वाढलं, आता समुद्रामध्ये जीव द्यायला जातो. त्या बाबांनी समजून सांगितलं, अरे काय ठेवलंय संसारामध्ये नाही का, अगदी दुःखाने भरलेला आहे. या संसारामध्ये कुणाला सुख मिळालं? थोडा इतिहास वाचून पहा नाही का, पुत्रांमुळे संततीमुळे अनेक मोठमोठ्या लोकांच्या पदरामध्ये दुःख पडलं. काय करायची संतती? त्या भगवंताची सेवा कर, त्याचं नामस्मरण कर, आयुष्यामध्ये मोक्ष प्राप्ती होईल. अहो बाबा तुम्ही साधू लोक, तुम्हाला संततीचं सुख काय असतं हे माहिती नाही. घरामध्ये लहान मुलगा जर मला झाला तर तो माझ्या बायकोला मम्मी मम्मी म्हणाल, मला पप्पा पप्पा म्हणाल. यापेक्षा मोठं सुख कोणतं? मला संतती पाहिजे. महाराजांनी जोडीत हात घातला आणि महाराज एक फळ असणार त्या आत्मदेव ब्राह्मणाला दिलं. दिल्यानंतर ते फळ त्या ब्राह्मणाने त्याच्या पत्नीकडे दिलं, धुंदुलीकडे दिलं आणि सांगितलं की या साधू पुरुषांनी फळ दिलं, हे जर तू खाल्लं तर तुला काहीतरी संतती प्राप्त होईल. महाराज ती थोडी उलट्या डोक्याची होती, वाईट विचार करणारी होती. तिने विचार केला की फळ खाऊन कुठं मुलं होतात का नाही का. शेजारची तिच्या जवळ बसलेली, का ग माझ्या पतीने असं फळ आणलं, मला सांग या फळाने मुलं होतात का? ती म्हटली, बाई मला माहिती नाही, मला काय फळ खाऊन झालेली नाही, मग काय करू? आणि हे फळ खाऊन जरी मला दिवस गेले आणि मला सांग जर भूकंप आला तर मी कुठे पळू ग? भूकंप येण्याचा काही त्या ठिकाणी थोडा सुद्धा महाराज काय म्हणू त्याला संबंध नव्हता नाही का. आणि मला सांग जर मला दिवस गेले आणि जर सुनामी आली तर मी कुठे पळू ग नाही का. अतिशय त्या ठिकाणी खूप बुद्धी लावणारी ती धुंदुली. तिला शेजारची म्हणाली, तुला खायचं तर खाय, नाही तर तिकडे जाय, माझ्या डोक्याला ताण देऊ नको. त्या दिवशी तिची बहीण आली महाराज, तिच्यासारखीच होती. तिला सांगितलं, ती म्हणाली, बघ तुला खायचं नसेल तर खाऊ नको, मला मुलगा झाला की तो मुलगा तुला देते, त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसे दे. ती म्हणाली, ठीक आहे ठरलं महाराज. ते फळ देणे असणाऱ्या गोठ्यामधल्या गाईला खाऊ घातला आणि 9 महिन्यानंतर तिच्या बहिणीला जो मुलगा झाला तो मुलगा घेतला आणि तिच्या स्वामींना सांगितलं, महाराज मुलगा झाला. एवढा आनंद त्या आत्मदेव ब्राह्मणाला झाला, एवढा आनंद झाला त्यालाच नाही त्या संपूर्ण गावाला झाला. कारण एवढा मोठा ब्राह्मण आहे, पंडित आहे आणि या ब्राह्मणाला संतती झाली. एवढा आनंद सर्वांना झाला. त्याच्या थोड्या वेळानंतर गोठ्यामधली जी गाय होती त्या गायीने सुद्धा एका मुलाला जन्म दिला. सामान्य मुलाला दिला का? हो गायींचे कसे असतात वासरू तिच्यासारखे, पण त्या गायीने ज्याला जन्म दिला तो स्वरूप त्याचं माणसासारखं होतं, शरीर माणसासारखं होतं आणि कान गाई सारखे होते, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? गोकर्ण ठेवलं. आणि धुंदुलीचा हा होता म्हणून त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. थोडा काळ पुढे गेला, गोकर्ण हा महापंडित झाला, ज्ञानी झाला, परमार्थामध्ये त्याला रुची त्या ठिकाणी निर्माण झाली आणि धुंदुकारी मात्र वाईट मार्गाला लागला. एवढा वाईट झाला, एवढा वाईट झाला की एक दिवस असा आला महाराज, त्याने पैशांसाठी स्वतःच्या आई बापाला मारहाण केली. हे दुःख आत्मदेव ब्राह्मणाला सहन झालं नाही महाराज. पुन्हा जीव देण्याकरिता निघाले होते. गोकर्ण म्हणाले, बाबा
कशासाठी चाललात? म्हणे एवढा दुःख पदरात पडलं, आता जगून काय उपयोग? मला सांगा, काही वर्षांपूर्वी आत्मदेव ब्राह्मण का रडत होते? संतती नाही म्हणून. आणि आज रडतायत का? संतती त्रास देते म्हणून. त्यामुळे मला संस्कार महत्वाचे असतात. मुलांवरती जर संस्कार घातले नाही तर ती संतती एखाद्या दानवापेक्षा कमी नाही. त्यामुळे एकतर संतती नसावी आणि असली तर ती योग्य असावी. विठ्ठल सांगायचं तात्पर्य एवढं की लोभ झाला होता, विकारामध्ये आत्मदेव ब्राह्मण गुंतला गेला आणि शेवटी पदरात काय पडलं? दुःख पदरात पडलं. त्यामुळे माणसाने विकाराच्या निद्रेतून जेवढं होईल तेवढं बाहेर यावं महाराज, नाही का? काम हा विकार सुद्धा चांगला नाही, क्रोध चांगला नाही. क्रोधाने माणसाचा विनाश होतो, नाही का? क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोधाने माणसाचा विनाश होतो. त्यामुळे ही असणारी विकार निद्रा माणसाने त्यागावी. दुसरी आहे अज्ञानाची निद्रा. तिसरी आहे अज्ञानाची निद्रा. प्रत्येक जण अज्ञानी आहे. एखाद्याला वाटत असलं ना की मी खूप ज्ञानी आहे, माझ्याकडे खूप ज्ञान आहे, त्या माणसाला त्याच्यापेक्षा ज्ञानी कधी ना कधीतरी भेटतो. व माणसाचे आयुष्य निघून जातं, पण कुठे ना कुठेतरी ज्ञान कमी असतं महाराज. प्रत्येक माणूस हा अज्ञानात आहे, पण सर्वात मोठा अज्ञान म्हणजे कोणतं सांगू? स्वस्वरूपाला विसरणे. प्रत्येक माणूस हा स्वस्वरूपाला विसरलेला आहे. एक दृष्टांत तुम्हाला देते बघा. जंगलामध्ये काही मेंढ्या त्या ठिकाणी चरायला गेल्या होत्या. त्या मेंढ्याच्या कळपामध्ये चुकून एक वाघाचं ते बछडं होतं. ते बछडं त्या मेंढ्यांमध्ये गेलं. त्यांच्याच सोबत त्यांच्या घरी, त्यांच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी गेलं. गेल्यानंतर शेतकऱ्यांनी विचार केला, अजून लहान आहे, अजून आपल्याला याच्यापासून काही धोका नाही. त्यांनी त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली. कोणाचा? मध्ये मध्ये बोलत चला, म्हणजे मला कळतं तुम्ही आहात. हो, त्या वाघाच्या पिल्लाचा सांभाळ त्यांनी सुरू केला. आणि ते वाघाचं पिल्लं मारत त्या मेंढ्यांसारखं त्याने घासपूस खावं, त्या मेंढ्यांसारखं राहावं. वेळ पडल्यावर त्या शेतकऱ्याचा मार सुद्धा त्याने खावा, इथपर्यंत त्या वाघाला मेंढ्यांची संगत लागली. एक दिवस पुन्हा मेंढ्या जेव्हा जंगलामध्ये चरण्याकरिता गेल्या, एका वाघाने त्या मेंढ्याच्या कळपामधल्या त्या वाघाच्या पिल्लाला पाहिलं. अरे, हा तर आपल्यातला आहे, नाही का? हा आपल्यासारखा आहे. मग हा मेंढ्यांमध्ये काय करतो? त्या वाघाने महाराज ते पिल्लू बळजबरी धरून आणला आणि त्या पिल्ल्याला सांगण्याची त्या ठिकाणी प्रयत्न केला, बाबा तू माझ्यासारखा आहे, तू डरकाळी फोडण्याचा प्रयत्न कर. महाराज ते वाघाचं पिल्लू ऐकायला तयारच नाही. तो म्हणतो, नाही, मी त्यांच्यासारखा आहे. तो वाघ त्याला समजून सांगतो, बाबा तू माझ्यासारखा आहे. त्या वाघाच्या पिल्लाला वाघाने एका तळ्याच्या काठी नेलं आणि जेव्हा त्याला प्रतिबिंब दाखवलं तेव्हा त्या वाघाच्या पिल्लाला कळलं की अरे, आपण मेंढी नाही, आपण कोण आहोत? वाघ आहोत. त्याप्रमाणे महाराज आपण सुद्धा त्या भगवंताचे अंश आहोत, नाही का? मग वंश जीवलोके जीवभूत सनातन. आपण त्या भगवंताचे अंश आहोत महाराज. पण आपल्याला याचा काय झाला? विसर पडला. आणि विसर पडल्यामुळे माणसाची हानी होत असते. महाराज प्रमाण
नाही का? काय झालं, एकदा जावई सासूरवाडीला गेल्यानंतर सपत्नीक गेले नाही, एकटेच गेले. गेल्यानंतर तुम्हाला माहितीये जावयावर सर्वात जास्त प्रेम कोण करतं? सासूबाई करते. खूप प्रेम नाही का? घालीन लोटांगण मंदिर चरण डोळ्याने पाहिलं जावयाला, एवढं प्रेम त्या सासूबाईच्या जावयावर. प्रत्यक्ष अगदी भगवंत घरी आल्यानंतर एवढा आनंद होत नाही महाराज, तेवढा आनंद यांना जावई आल्यावर. आणि आल्यानंतर महाराज सासूबाईने एवढा सुंदर पाहुणचार केला. अगदी सुरुवातीला चहा, मग नाश्ता, मग जेवणाची वेळ झाली आणि जेवायला महाराज धपाटे केले होते. धपाटे जावयाला एवढे आवडले. जाताना जावयाने विचारलं, का हो सासूबाई, तुम्ही रात्री जो पदार्थ केला होता त्याचं नाव काय होतं? म्हणे धपाटे. ठीक आहे म्हणे, मला खूप आवडलं, घरी गेलो का तिला करायला सांगतो. गेलं महाराज. आता लक्षात राहतं की नाही म्हणून, पूर्वी मोबाईल नव्हते आणि गाड्या सुद्धा नव्हत्या, लक्षात सांगून ठेवते आधीच. गाड्या नव्हत्या म्हणून आता काय करावं, पै निघाला महाराज. आणि विसरू नये म्हणून धपाटे म्हणत चालला. जात असताना काय झालं, इकडे लक्ष द्या. जात असताना रस्त्यामध्ये मोठा खड्डा होता. तो खड्ड्यावर उडी मारून जायचं. हा धपाटे म्हणत चालला. आता उडी मारायची. उडी मारताना म्हणाला हुईया, आणि माझा धपाटे विसरला. हुईया सुरू झालं. घरी गेला, दारात पाय ठेवला आणि बायकोला म्हणतो, अगं मी गेलो होतो आणि मामीने त्या ठिकाणी सुंदर असे काय केले होते, हुईया. त्याने विचार केला, हा कुठला पदार्थ आहे? माझ्या आईने काय मला यायच्या आधी शिकवला नाही. महाराज ती सगळं बांबर्डा गाव फिरली हो, पण तिला हा पदार्थ कोणी सांगितला नाही. युट्यूबवर सर्च करावं तर त्या काळात मोबाईल नाही का? आता हा पदार्थ सगळ्या बायका म्हणाल्या, आम्ही आतापर्यंत ऐकलाही नाही, खाल्ला नाही, केला सुद्धा नाही. आली नवऱ्याजवळ हात जोडले, स्वामी हा पदार्थ मला येत नाही. अगं तुझ्या आईने केला होता, तुला यायलाच पाहिजे. अहो स्वामी मला नाही येत तो पदार्थ, कोणालाच येत नाही. नेने काढली महाराज मोठी काठी, एवढी हाणली. पूर्वी बायका खात होते नवऱ्याचं मार, आता थोडं उलट झालंय नाही का? आधी पतिव्रता होत्या, आता पत्नीव्रता आहे. एवढा मार खाल्ला. शेजारची असणारी आजीबाई होती, तिला थोडा आवाज आला आणि ती तिला भेटण्याकरिता गेली. का ग बाई, पाठ पाहिली कार्य मूर्खा, एवढा हातात का? कशी धपाट्यासारखी पाठ झाली बघ. हा मग काय पाहिजे होतं? धपाटा. एवढा सर्व अट्टहास कशामुळे झाला? विसरल्यामुळे. आपण सुद्धा महाराज त्या भगवंत परमात्माला विसरलो, त्यामुळे आपली काय झाली आणि विठ्ठल. दुसरी आहे आसक्ती निद्रा. प्रत्येक माणसाला कशा ना कशाची तरी आसक्ती आहे नाही का? प्रत्येक माणसाचा कशा ना कशामध्ये तरी जीव आहे. या आसक्तीच्या निद्रेमध्ये प्रत्येक माणूस झोपलेला आहे. त्यानंतर जी आहे भ्रमाची निद्रा. भ्रम म्हणजे काय हो? माणसाला योग्य आणि अयोग्य या दोन्हीही गोष्टींतील फरक कळत नाही, त्याला भ्रम म्हणतात नाही का? ज्या ठिकाणी योग्य करायचं तो अयोग्याची निवड करतो, त्याला भ्रम म्हणतात. त्याप्रमाणे आपण परमार्थाची निवड न करता प्रपंचाची निवड करतो. त्यामुळे आपण सर्वजण सुद्धा कशात आहोत? भ्रमाच्या निद्रेमध्ये. विठ्ठल. त्या भ्रमाच्या निद्रेमध्ये आपण सर्व झोपलेलो आहोत. या 5 प्रकारच्या निद्रा आहेत. या 5 प्रकारच्या निद्रेमध्ये मी आणि तुम्ही हे संपूर्ण जग झोपलेलं आहे. आणि या निद्रेतून तुकोबराय म्हणतात, मी काय झालो? सावध झालो. मला सांगा, माणूस केव्हा सावध होतो हो? तुम्हाला सांगू उदाहरण. रस्त्याने जर तुम्ही जात असताना अगदी तुमचं लक्ष नाही, तुमचं लक्ष दुसरीकडे आहे. एक पहिलं पाऊल कुठे पडतं, दुसरे कुठे पडतं, त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही. आणि चालत असताना एखाद्या दगडाची जोरात तुम्हाला ठेच लागली, तुम्हाला त्रास झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही अगदी लक्ष देऊन चालू लागले, म्हणजे तुम्ही काय झाले? सावध झाले. सांगायचं तात्पर्य एवढं, माणूस केव्हा सावध होतो याची सुद्धा कारण आहे. पहिलं कारण म्हणजे असं आहे की जेव्हा आपल्यावर आपत्ती येते,
जेव्हा आपल्यावर दुःख येतं, जेव्हा आपल्यावर संकट येतात, तेव्हा माणूस काय होतो, सावध होतो. बघा, तुकोबरायांचं जीवनचरित्र पाहिलं तर तुकोबराय सावकार होते नाही का? तुकोबरायांकडे संपत्तीची कमी होती का? नाही महाराज, तुकोबराय सावकार होते. पण जेव्हा दुष्काळ पडला नाही का, पत्नी वारली, मुलं वारले, आणि जेव्हा दुःख पदरामध्ये पडलं, तेव्हा तुकोबरायांना कळालं की त्या भगवंत वाचून या जीवनामध्ये काहीच आणि कोणीच महत्वाचं नाही. तो भगवंत एक मात्र या देहाचं, या आयुष्याचं लक्ष आहे. त्याच्या प्राप्तीकरिता तुकोबराय त्या ठिकाणी त्या भगवंताचं भजन करू लागले. त्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये आपत्ती यावी, दुःख यावं, या संसारातले माणसं कितपत आपल्या सोबत राहतात. जोपर्यंत तुमच्याकडे धन आहे, जोपर्यंत तुमच्याकडे तोवरी चढण ग, तोवरी प्रतिमा ग, तोवरी सांगायचं तात्पर्य एवढं की जोपर्यंत खिशात मनी तोपर्यंत बायको म्हणते धनी. थोडक्यात सांगितलं, धनवंताला सर्व ज्याच्याकडे धन आहे त्याच्याकडे लोक महाराज जातात, ज्याच्याकडे प्रसिद्धी आहे त्याच्या मागे लोक जातात, ज्याच्याकडे समृद्धी आहे त्याच्याकडे लोक जातात. पण जो गरीब आहे, एकदा का ती संपत्ती निघून गेली, ते समृद्धपणा निघून गेला, प्रतिष्ठा निघून गेली, तर कोण तुमच्या सोबत राहणार आहे? नाही का? त्यामुळे महाराज सांगतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी राधावया, काळाला जवळी राधावया, राधावया. नको नको मना गुंतू माया जाळी. त्यामुळे महाराज म्हणतात या माया जाळ्यामध्ये गुंतायचं नाही. कारण कितीही बरोबर केली, कितीही कोणासाठी काहीही केलं तरी नाताला म्हणतात नाही रे, नाही कुणाचे जोडी, नाही रे, नाही कुणाचे जोडी.
कितीही करा शेवटी कोणीही कोणाला होत नाही. त्यामुळे माणसाने संसारामध्ये राहावं, सर्वांशी प्रेमाने वागावं, पण चित्त मात्र फक्त त्या भगवंताकडे द्यावं, त्या भगवंताचं नामस्मरण करावं महाराज. कारण लोक सुखामध्ये तुमच्या सोबत राहतील, पण माझा पांडुरंग परमात्मा सुख असो किंवा दुःख असो तो प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत राहील. तुम्हाला सांगू एक जग कसं आहे, हमें तो अपनों ने भी गैर कर दिया, गैरों का क्या भरोसा जो हमें अपना बनाए. हमें तो अपनों ने भी गैर कर दिया, गैरों का क्या भरोसा जो हमें अपना बनाए. अरे ये तो दुनिया का वसूल है प्यारे, न था कोई हमारा न हम किसी के हैं, बस एक है हमारा कान्हा और हम बस उसी के हैं. त्यामुळे तो भगवंत माझा आणि मी त्या भगवंताचे नाही का. हम तुम्हारे हैं प्रभु जी, तुम हमारे हो, हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम. हो भगवंता मी तुझा आहे आणि तू माझा आहे. कारण या मृत्यूच्या या भवसागरातून सोडवणारा तो फक्त एक भगवंत परमात्मा आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रेम करावं, त्याच्यावर विश्वास ठेवावा. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे आपत्ती जेव्हा येते तेव्हा माणूस सावध होतो. अजून सतशास्त्र जेव्हा माणूस श्रवण करतो, सतत कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, त्या प्रभावाने सुद्धा माणूस सावध होतो. जर माणसाचं पूर्व पुण्य असेल तर माणूस सावध होतो, आणि जेव्हा गुरुची आणि योग्य संतांची भेट होते तेव्हा माणूस सावध होतो. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगता येईल, वाल्या कोळी होता, त्याला नारद महर्षींची भेट झाली म्हणून काय झाला, तो सावध झाला. त्यामुळे बघा, जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये गुरु आणि संत येतात तेव्हा माणूस सावध. बडा बिकट हे यमराट, गुरु बिन कोण बतावे, गुरु बिन कोण बतावे. बडा बिकट हे यमराट, गुरु बिना पर्याय नाही महाराज. जेव्हा संत आणि गुरु आयुष्यामध्ये येतात तेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये माणूस काय होतो, सावध होतो. या सर्व गोष्टी तुकोबरायांच्या जीवनामध्ये झाल्या आणि तेव्हा तुकोबराय सावध झाले. आपण सर्वांनी सुद्धा प्रत्येक क्षणाक्षणामध्ये, प्रत्येक वयामध्ये माणसाने कसं सावध व्हावं. रामदास स्वामींचा खूप सुंदर अभंग आहे, सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. आठवतंय का काही? विसरले? ज्यांचे झाले नसतील त्यांना गुगल होत असेल. रामदास स्वामी सुंदर सांगतात, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदना मग तो कैच्या सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. रामदास स्वामी सांगतात, जेव्हा माणसाचं वय 10 वर्षांचं असतं, तो 10 वर्षांचा बालक असतो तेव्हा तो कसा असतो, लहान असतो. लहान असणाऱ्या बालकाला काही परमार्थ कळत नाही. जेव्हा तो 20 वर्षांचा होतो तर 20 वर्षांचा झाल्यानंतर महाराज ते तारुण्याचे धंदे अंगामध्ये असते. माणसाला फक्त मजा माराविषयी वाटते, परमार्थ करावासा वाटतो का? महाराज म्हणतात, तरुण भाग्यवंत. जो तरुण परमार्थामध्ये आहे तो भाग्यवंत आहे. 20व्या वर्षामध्ये माणसाच्या अंगामध्ये महाराज तारुण्याची धुंदी भरलेली असते, मग तो परमार्थ करतो का? नाही महाराज. किती वर्ष झाले? 10 आणि 20. आता पुढे बघा, पुढच्या आयुष्याचं गणित त्या ठिकाणी रामदास स्वामी सांगतात, 30 वर्ष होती दारात
पुत्र मागे फिरती 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तू कैसा परमाठी सावध प्रपंच लागतो पत्नी मागे लागते नाही का साखर संपली आणा पत्ती संपली आणा तूप संपला आणा रवा संपला आणा आणून महाराज हा काना होऊन जातो नाही का एवढा संसार मागे असल्यावर कोण परमार्थ करतात किती वर्ष झाले 30 वर्ष आता पुढचं गणित सुंदर आहे 40 वर्ष झाली डोळ्यात भर पडली 40 वर्ष झाली डोळ्यात भर पडली डोळ्यात 40 आली कायची दुराणी जवळी सावध डॉक्टर कडे जाऊन डोळे चेक करून त्या नंबरचा चष्मा लावावा लागतो माझ्याकडे पाहू नका मी काही 40 इथली नाही माझा वेगळा प्रॉब्लेम आहे 40 वर्ष झाल्यानंतर डोळे काम करत नाही मग जवळ का आणि दूर काय माणसाला अंतर कळतं का नाही किती वर्ष झाले 40 पुढचं गणित सुंदर आहे 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्याची माता रागाची सावध सावधान एक दात महाराज पडायला लागतो एक महाराज दात त्या ठिकाणी रिटायरमेंट घ्यायला लागतो डोक्यावरचे असणारे काळे भुरभुर केस जे आपल्या सौंदर्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करतात ते काळे केस कसे होतात पांढरे होतात ओ माणसं एवढे चतुर झाले आता ते पांढरे केस सुद्धा काळे करतात हो काळे जाऊ ज्यांचे काळे ते लाल करतात नाही का एवढी आजकाल प्रगती झाली माणूस काळे केस पांढरे केस काळे करत होता आता काळे सुद्धा लाल करायला लागला काळे असणारे केस त्या ठिकाणी पांढरे होतात दात हलायला लागतात त्याला आपण काय म्हणतो त्या सिंहातारा म्हणती किती झाले आता 50 वर्षांपर्यंत झाले पुढे सुंदर आहे 60 वर्ष होती साधीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी वस वस लागे पाठी त्याची कैची आली सावध सावधान साठीची बुद्धी कशी आहे नाठी आहे कोणाची सांगू ज्याने परमार्थ नाही केला ज्याने जन्माला आल्यापासून फक्त मरेपर्यंत प्रपंच केला 60 वर्षापर्यंत त्याने काय केला प्रपंच केला एखाद्या मंदिरामध्ये त्याने कधी दर्शन घ्यायला सुद्धा गेला नाही अशा माणसाची बुद्धी 60 वर्ष झाल्यानंतर कशी होते व त्याच्या बुद्धी काम करत नाही मग त्याला लहान असणारी मुलं सुद्धा हसतात त्याची हसती कारटी नाही लहान असणारी मुलं सुद्धा त्याला हसतात महाराज मग त्याच्या आयुष्याची तिथून पुढे वसवस चालू होते किती झाले आता 60 70ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना कैसा झाला विनवाना सावध सावधान वाजेला जाणार सावध सावधान जेव्हा संपूर्ण आयुष्य चालू होतं ते वय जेव्हा सुरू होतं मला सांगा तर भरपूर जणांचं असं लिहितं आहे का ते लपून नका कळतं मला 70व्या वयामध्ये एकदा का बसलं उठता येतं का नाही आणि एकदा का उठलं चालता येतं का नाही महाराज दैनिक अवस्था होते हातामध्ये काठी घ्यावा लागते हालत जावं लागतं त्याच्या पुढे महाराज 80व्या वर्षाचं सुंदर त्या ठिकाणी रामदास स्वामी सांगतात 4-20 मिळून 80 4-20 मिळून 80 मग हा झाला अपयशी पाण्या दिलं मच्छर पैसी
ज्यांचं वय 80 आहे त्यांनी कोणाचे लग्न जमवायला जायचं नाही. कारण महाराज लोक म्हणतात जाऊ द्या म्हातारा भाव चढाय त्याला त्याचं कशाला ऐकून घेतात नाही का. ज्या म्हातारीचं वय 80 आहे ना तिने सून चहामध्ये पत्ती किती टाकते आणि साखर किती टाकते हे पाहायचं नाही. सगळा संसार सोडून फक्त हातामध्ये माळ घ्यायचे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी फक्त त्या भगवंताचं नाव या 80व्या वर्षामध्ये करावं. त्याच्यानंतर 90चं सुंदर त्या ठिकाणी रामदास स्वामी सांगतात आता वर्ष झाले 90 बोलवेना एक शब्द स्त्री पुत्र म्हणते प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे बदानाने सावध सावधान वाचे बदानाने. 90 वर्ष झाल्यानंतर महाराज जीभ वळत नाही. माणसाला शब्द बोलता येत नाही. अगदी खाटावरती पडलेला 90चा म्हातारा आहे त्याची बायको सुद्धा म्हणते बाईला म्हणे खर मरता तरी बरे. कधी म्हणाल हा म्हातारा जिच्यासाठी तुम्ही भरजरीत शालूची साडी घेऊन जात होतात जिच्यासाठी तुम्ही गजरे घेऊन जात होतात ज्या मुलांसाठी तुम्ही राबले ज्यांच्यासाठी घर बांधून ठेवली प्रॉपर्टी करून ठेवली ते स्त्री पुत्र काय म्हणतात कधी हेतो माया प्रिया पुत्र कालाचा 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 हेतो माया ज्यांच्यासाठी तुम्ही राबराब राबले ते स्त्री पुत्र सुद्धा तुमच्या मरायची वाट पाहतात. त्यामुळे माणसाच्या आयुष्यातले जे 100 आहे नाही का त्या 100 वर्षांमध्ये माणूस काहीच करत नाही. रामदास स्वामी सांगतात एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला हे माणसाच्या आयुष्यातलं शेवट आहे महाराज नाही का. जन्माला येऊन माणसाने काय केलं काहीच नाही केलं नाही का. क्या किया क्या किया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे पाना था उसको तो खो दिया अमृत छोड़ा
वाक्य केलं का नाही महाराज. त्यामुळे प्रत्येक माणसाने सावध व्हावं. तुकोबरा म्हणतात मी सावध झालो, मी सावध होऊन त्या भगवंताच्या त्या हरीच्या जागरणामध्ये गेलो. त्या ठिकाणी काय पाहायला मिळतंय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, तेथे वैष्णव पहिल्यांदाच कीर्तनामध्ये गायन केलं, पण अतिशय ताला आणि स्वरात. काय काय लोकांचे आयुष्य जातात त्यांना स्वराचा आणि ताळाचा मेळ लागत नाही. तो गायन कला, संगीत कला अवगत होण्यासाठी त्या पांडुरंगाची सुद्धा कृपा असावी लागते महाराज. कोणाला सुद्धा अवगत करता येत नाही. विठ्ठल आहे विठ्ठल. म्हणतात की त्या हरीच्या जागरणामध्ये गेलो नाही का, कारण तो हरी कसा आहे, तो हरी हरती पापाने, हरी पापाचं हरण करणार आहे, हरी चित्ताचं हरण करणार आहे, हरी अज्ञानाचं हरण करणारा आहे. नाहीतर जागरण आपल्या इकडे पण होतात, जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या नाही का. हे जागरण तुकोबरा ह्या जागरणाला जात नाही. तुकोबरा त्या हरीच्या त्या पांडुरंगाच्या जागरणाला जातात. त्या ठिकाणी आहे ते वैष्णव भक्तांचे नाही का, त्यांचे समुदाय आहेत, त्यांचे संप्रदाय आहेत आणि ते अखंड भगवंताचं नामस्मरण करतात. त्याच भगवंताचं नामस्मरण आपण सर्वांनी करायचं. एकदा हात वर करा. झोपलेले आळस पण देऊन घ्या नाही का. ताट ताट म्हणजे मुलं ताट. विठोबा रखुमाई Hare
आपल्याला अखंड हरिनाम सप्ताह अतिशय भव्य दिव्य नियोजनामध्ये आहे. म्हणजे रामप्रभूंचा जन्मोत्सव आहे. ते रामप्रभू खूप वर्षांच्या संघर्षानंतर आपल्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला रामराज्याची प्राप्ती झाली नाही का. खूप वर्षांचा संघर्ष आपण सर्वांनी केला आणि तेव्हा माझे रामप्रभू त्या अवधपुरीमध्ये अयोध्येमध्ये सुंदर अशा मोठ्या महालामध्ये विराजमान आहे. त्याचा आनंद आपण सर्वांना या ठिकाणी साजरा करायचा आहे नाही का. सर्वांनी भजन करायचंय. सजा दो घर को गुलशन सा अवध मेरा रामनवमीच्या दिवशी होणार आहे. तर रामप्रभूंचा अतिशय आनंदाने स्वागत आपण सर्वांनी करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी वैष्णव भक्तांचे काय आहेत, समुदाय आहेत. आणि बघा, वारकरी संप्रदायाचं देणं आहे महाराज की वारकरी संप्रदायामध्ये
जी पांडुरंगाची भक्ती केली जाते ती पांडुरंगाची भक्ती ही कधीच एकांतामध्ये केली जात नाही. तुम्ही कीर्तनामध्ये या, कीर्तनामध्ये जेवढे लोक येता येतील, जेवढ्या लोकांना येता येईल तेवढे लोक येतात. ही सामूहिक भक्ती आहे. तुम्ही भजन करा, नाही का, भजनामध्ये सुद्धा सामूहिक त्या ठिकाणी भक्ती केली जाते, सामूहिक भजन केलं जातं. तुम्ही दिंडीमध्ये जा, असंख्य लोक त्या दिंडीमध्ये असतात. वारकरी संप्रदायाने सामूहिक भजनाला त्या ठिकाणी महत्व दिले, नाही का. त्यामुळे त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात वैष्णवांचे काय आहेत, समुदाय आहेत. तुकोबराय म्हणत नाही वैष्णव एकटे बसलेले आहेत, नाही म्हणत. तो वैष्णवांचे समुदाय आहेत आणि या वैष्णवांचे समुदाय काय करतात तर त्या भगवंताचा जयघोष करतात. आणि तुम्हाला सांगेल इतर कितीही संप्रदाय तयार होऊ द्या, पण वारकरी संप्रदायाचा जो जयघोष आहे त्या जयघोषामध्ये जी ऊर्जा आहे, जी सकारात्मकता आहे, तो जयघोष केल्यानंतर जी वातावरण निर्मिती होते, नाही का, जो ऊर्जा एक माणसाच्या शरीरामध्ये संचार होते, नाही का, ती ऊर्जा इतर कुठल्याच जयघोषामध्ये पाहायला मिळत नाही. हे वारकरी संप्रदायाकडे लेणं आहे महाराज. आणि हा जयघोष महाराज ते वैष्णव करत असतात. आणि या वैष्णवाने जयघोषाने काय होतं महाराज वर्णन करतात. होतो जय जयकार गरजते अंबर, नाही का महाराज. त्या अंबर मध्ये सुद्धा त्या आकाशामध्ये हा जयघोष गरजत असतो, नाही का. मातले वैष्णव वीर हे तुका म्हणे सोपी केली पाय वाट उतरावया भवसागर रे. खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचते वैष्णव भाई रे, नाचते वैष्णव भाई रे. हो, त्या जयघोषाने महाराज अंबर सुद्धा गरजावं एवढी ताकद या जयघोषामध्ये आहे. आणि महाराज अजून या जयघोषाचा जेव्हा मी अनुभव घेतला, त्या वैष्णवांच्या समूहामध्ये जेव्हा मी गेलो, मला एवढा त्या ठिकाणी आनंद प्राप्त झाला की माझ्या अज्ञानाच्या त्या भगवंताच्या आणि माझ्या आड येणारं माझं जे अज्ञान आहे, माझं जे पाप आहे, ते पाप पळून गेलं. अभंगाच्या तिसऱ्या पळोनिया गेले झोप,
झोप आहे नाही का, माझं जे अज्ञान आहे, माझं जे पाप आहे ते पाप त्या ठिकाणी नाहीसं झालं. मला सांगा, कीर्तनात झोप येणं हे पाप आहे का पाप आहे म्हणून झोप येते बरं? जा घरी. झोप येणं हे पाप आहे का पाप आहे म्हणून झोप येते? पाप आहे म्हणून झोप येते आणि झोपणं हे सुद्धा पाप आहे. विठ्ठल आहे, विठ्ठल. म्हणतात माझी नाहीशी केली ती झोप माझी या जय घोषाने, त्या भगवंताच्या नामस्मरणाने पळून गेली. पळून गेली झोप होते पापा आडते नाही का, ते पापाच्या आड येणारी त्या भगवंताच्या आणि माझ्या आड येणारं माझं जे पाप होतं. कारण बघा, जोपर्यंत माणसाकडे पाप आहे, जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये विकार भरलेले आहे, तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होते का? नाही महाराज. बघा, एखाद्या ठिकाणी खूप सारा कचरा भरलेला आहे, त्या कचऱ्यामध्ये जर तुम्हाला जाऊन बसवलं, तुम्ही बसशाल का? हो नाही महाराज. त्याप्रमाणे या हृदयामध्ये खूप सारा घाण आपण कचरा जमवून ठेवला आणि त्या भगवंताला बोलवत असलो तर तो भगवंत कसा येईल महाराज? त्यासाठी काय करावं लागतं? चित्त शुद्ध करावं लागतं. पाप महाराज त्या ठिकाणी पापापासून माणसाला दूर राहावं लागतं. आणि पाप कशाने दूर होतं तर महाराज सांगतात, त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की तुमच्याकडे पापांचे डोंगर जरी असले नाही का, ते डोंगर सुद्धा त्या ठिकाणी राख होतात. राख एवढी ताकद त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. शेवटी तुकोबराय म्हणतात, त्या भगवंताच्या त्या वैष्णवांच्या समुदायामध्ये गेलो, भगवंताचा जयघोष घेतला, मन पवित्र झालं. पवित्र झाल्यानंतर माझं पाप नाही
देवाच्या कृपेची छाया प्राप्त झाली. कारण मी काय झालो? सावध झालो. त्यामुळे माणसाने सावध राहावं. अजून एका ठिकाणी माणसाने सावध राहावं. कुठे? धर्माच्या ठिकाणी माणसाने सावध राहावं. आपण सनातन हिंदू धर्मातले माणसं आहोत महाराज. आपल्या धर्मासारखा श्रेष्ठ धर्म नाही. आजच्या शाळेमध्ये जर पाहिलं तर इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये मुलींना हातात बांगड्या घालू देत नाही, गळ्यात माळी घालू देत नाही, कपाळावरती गंध लावून देत नाही. जर ती शाळा तुम्हाला तुमचा धर्म जपायला शिकवत नसेल तर त्या मुलांना तुम्ही आदर्श शाळेतून काढून घ्या. कारण धर्मापेक्षा मोठी गोष्ट नाही. कारण या धर्मासाठी अनेक लोकांनी काय दिले महाराज? प्राण दिले. माझ्या छत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. कारण हा सनातन हिंदू धर्म टिकावा. त्या छत्रपतींचा सर्वांनी एकदा जयघोष घ्यायचा. हात वर करा. शतकर्ते सर्वजन प्रतिपालकरण धुरंधर परमप्रतापी दिग्विजय जित्ती बसंती निरभीडा प्रजावत्सल ज्ञानपीठ शक्तिपीठ महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानसिंधू जिल्हा उगवला. क्षत्रिय कुलावतंसा महाराष्ट्राधीश्वर राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. तुकोबरांच्या साधक अवस्थेतील हा अभंग आहे. जेव्हा तुम्ही गाता पाहिला तर गाण्याच्या सुरुवातीचा म्हणजे साधक अवस्थेतील हा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबराय साधकांना उपदेश करतात. त्या अभंगाचं निरूपण असंच असेल हे मी सांगत नाही, पण माझ्या बुद्धीला ज्याप्रमाणे सुचेल किंवा त्या पांडुरंगाने ज्याप्रमाणे आज्ञा दिली त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. या भांबर्डा या गावामध्ये सुंदर असं सप्ताहाचं नियोजन चालू आहे आणि हा सप्ताह अखंड होत राहो. अखंड पांडुरंग परमात्मा तुमच्याकडून ही सेवा करून घेत राहो. सर्व ग्रामस्थ मंडळींचे मनापासून धन्यवाद करते ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. आदरणीय आमच्या आईसाहेब असतील, तुमच्या सर्वांचंच त्यांच्यावरती प्रेम आहे आणि माझं सुद्धा त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. आदरणीय आई असतील, आमचे बाबा असतील, त्यांच्यामुळे या ठिकाणी आले, त्यांचे मनापासून धन्यवाद. आमच्या वर्षाताई असतील, त्याप्रमाणे आमची दिदी असेल, आम्ही एकाच क्लासला गाईड गुरुजींकडे आहे, दिदींचेही मनापासून धन्यवाद. सर्व आदरणीय किशोर महाराज असतील, रवी महाराज असतील, आदरणीय विकास महाराज असतील, नाही का, सर्व माझ्या माता मौल्या असतील. साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर आहे. सर्वांचे मनापासून एकदा धन्यवाद करते. झालेली महासेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर माऊली आपले या भांबर्डा नगरामध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त चालू असलेला 50 वर्षापासूनचा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 51 5व्या दिवसाची कीर्तन पुष्पसेवा आपल्या गावकऱ्याच्या सप्ताह कमिटीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येऊन सेवा संपूर्ण केलेली आहे. ताईंच्या दिदींच्या कंठामधून आपण जे मधुर गायन आणि जे अमृततुल्य अशा प्रकारचं बोधवचन श्रवण केलेले आहेत. आम्ही ऐकलं आमच्या मीराबाईचं भजन, मीराबाईचं चरित्र, आम्ही ऐकलं जनाबाईचं, आम्ही ऐकलं बहिणाबाईचं, आम्ही ऐकलं मुक्ताबाईचं, पण दिदीच्या रूपाने आज आम्हाला प्रत्यक्षात मीराबाईचं जनाबाईचं दर्शन आम्हाला झालेलं आहे. गावकऱ्याच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. आम्हाला असं वाटलं आमचा 50वा वर्ष सुवर्ण महोत्सव मागच्या वर्षी झाला, पण मागच्या वर्षीची आठवण आज दिदीच्या रूपाने या ठिकाणी जागृत झालेली आहे. पुन्हा एकदा ताईंना वंदन अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे पूजाचे दैनंदिन ताईंच्या सोबत ताईंचे मातोश्री आणि पिताश्री आलेले आहेत, त्यांना धन्यवाद देतो. ताईंच्या सोबत आमच्या श्री हरिभक्तवीर गायनाचार्य वर्षाताई दिदी गोले याही या ठिकाणी आले, त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. सुंदर अशा प्रकारचे टाळकरी मंडळी आहेत, बाहेरगावून आली भजनी मंडळ आहेत. त्याचप्रमाणे
गावातल्या त्या ठिकाणी असणाऱ्या तुळशी घेऊन उभा असणाऱ्या मातोश्री त्यांनाही धन्यवाद, विना घेणाऱ्या मातोश्री त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्याकरता टाळ्या वाजा. इथून पुढे कायमची सेवा, इथून पुढे कायमची सेवा विण्याची त्यांच्याकडे राहावी आणि तुळशीची त्यांच्याकडे राहावी अशी विनंती मारुती राजाच्यांनी करतो बरं का. आता गैरहजर राहायचं काम नाही. हा गंगाधर बाबा नाराज होऊ नका बरं का. यानंतर उद्याचे त्या ठिकाणी दैनंदिन कार्यक्रम नेमाप्रमाणे होतील. हा उद्या संध्याकाळचं हरिकीर्तन श्री हरिभक्तीपरायण परम आदरणीय पूजनीय सागरजी महाराज शास्त्री यांचं अमृतवाणीतून कीर्तन ऐकायला मिळणार आहे. उद्याच्या कीर्तनाकरता सर्वांनी हजर राहावं. आज जास्त भक्तांचं अन्नदान होतं. सकाळचा नाश्ता श्री माननीय भाऊसाहेबजी त्र्यंबक पाटील काळे यांचा नाश्ता होता. दुपारचं अन्नदान जास्त भक्तांनी केलेलं आहे. असे आदरणीय गावचे भूषण असणारे श्रीमान अंकुशजी पाटील काळे, त्यांना सोबत दिलीपराव साहेबराव पाटील पठाडे या सद्भक्तांचं अन्नदान होतं, त्यांना धन्यवाद. आणि संध्याकाळचं ज्या सद्भक्तांचं अन्नदान आहे श्री माननीय राजू लक्ष्मणजी पठाडे, त्याचप्रमाणे श्री दत्तात्रय लक्ष्मणरावजी पठाडे, त्याचप्रमाणे श्री शिवाजी विठ्ठल देवटे या सद्भक्तांचं अन्नदान होतं, त्यांना धन्यवाद देतो. नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, तुकाराम 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 पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली तळेश्वर महाराज की जय. भवानी मंडळीच्या घेऊन जा.